त्यानंतर उद्योजक दापोडे तानाजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. दापोडे गावचे उद्योगपती तानाजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान सुनीलजी घरत आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. Yes, back to commentary box. थँक्यू सो मच. स्कोरबोर्ड एक आकड्यावरती या बघा. दरम्यान वेळेची पाबंदी असणार आहे. वेळेत सामना होणं कंप्लीट गरजेचं असेल. ज्या काही सूचना आहेत त्या सातत्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि 9:57 7:57 यावेळेचा हा चेंडू अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आहे. अपस्टिकच्या बाहेर एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या या दरम्यान 1 न जाते पुढे. स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस दोन्ही आकड्यावरती धावफलक आहे. 2 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. मॅच आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळेल कारण का दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने आलेत. जे दोघांचे डावपेच दोघांना माहिती नाही आहेत. एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. साकिंगला फलंदाज जयेश तांडल. टर्न केला, फटका सुंदर आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सुनील घरत यांचं आयोजन लय भारी. गाव देवी क्रीडा मंडळ अंजुलची तात्यानं हाय न्यारी. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादीच्या शक्य काय एक नंबर. ऑडियन्स तिथे असेल तर आपण चेंडू लगेचच द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. हा पहिला चौकार येत असताना राजन पाटीलचा पहिलं षटक आहे. स्कोर बोर्ड आपल्याला एकूण पाहायला मिळतो. दरम्यान 6 या आकड्यावरती राष्ट्रवादी चषक आपल्याला पाहायला मिळतोय. नवोदन भविष्य अशी क्रिकेट टुर्नामेंट आणि भारतातील ही पहिली अशी टुर्नामेंट इथे बघतो आपण. 33 बाईक आहेत आणि एक 4 व्हीलर मालिकावीरासाठी ही नक्कीच दर्जेदार दमदार अप्रतिम ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चर्चा सातत्याने बघतो आपण देशभरात फक्त आणि फक्त राष्ट्रवादी चषकाची. राजन पाटील राऊंड विकेट ना. पुन्हा त्या दरम्यान ऑनसाईडला खेळायचं होतं. चेंडू बॅटचा बरोबर संपर्क झाला नाही. तिथे डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. उचलून फेक करेपर्यंत धाव इथनं मिळणार आहे. एक सिंगल दिनेश पाटील तिथे आपल्याला फिल्डर पाहायला मिळाले. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. दरम्यानचा हा फटका हवेत खेळले होते. तिथं फिल्डर होते. मात्र झेल ड्रॉप झाली. निखिल पाटील जे नक्कीच आमचे सहकारी समालोचक नक्कीच मित्र दशरथजी पाटील सरांचे नक्कीच सुपुत्र आहेत. करावे म्हटलं की नक्कीच दशरथ पाटील च्या प्रतिम दर्जेदार असे नक्कीच कॉमेंटेटर आणि त्यांचे सुपुत्र आज आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतात. यावेळेचा फटका तर हवेत खेळलेत. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. तिथं फिल्डर उपस्थित होते मात्र चेंडू त्यांना बीट करून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राष्ट्रवादी षटकार. क्लासिकल शॉट निखिल पाटीलच्या बॅटमधून हा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 14 नटराज स्टाईलला खेळलेत. फक्त दिशा दिली. खाली क्षेत्रामध्ये खेळलेत. चेंडू भरपूर वेगाने चालला. हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. निखिल पाटीलचा क्लास. 4 धावा. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर. फोर व्हीलर 33 बाईक पारितोषिकांचा वर्षाव होतो येतो या स्टेडियम वरती. बघून आयोजन होत या गार. करते कौतुक बघून सार. चला वेळ कमी घ्या. वीरतानाची दापोडे आपण लवकरात लवकर लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. प्रत्येकी षटकाच्या नंतर तुम्हाला टीम मीटिंग करायची नाही. या पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरी सुमित कुमार करावे टीमच्या आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. काय या दरम्यान सुरुवात केली.
18 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. निखिल पाटीलने 4 बॉलमध्ये 15 बनवल्या आणि जयेशने 2 बॉलमध्ये 2 बनवल्यात. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना सुमित कुमार टीम करावेची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 18 या आकड्यावरती धाव पालग्या. 18 धावा स्कोर बोर्डवरती. जी सुरुवात मात्र हवी होती ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अजयनं नाणेफेकीचा कौल जिंकून लगेचच स्वीकारले फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिला. समित कुमार टीम इन ॲक्शन मध्ये आहे. नवी मुंबईचा हा संघ करावे म्हटलं की नक्कीच आमचे दशरथजी पाटील सर एक प्रतिम क्रिकेट कॉमेंट्री विथ कॉमेडी चे समालोचक आहेत आणि त्यांचे सुपुत्र देखील या मॅचमध्ये निखिल पाटील खेळत आहेत. दिनानाथ सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या राऊंड विकेट अगोदरच कळले. गती कमी केली. ऑनसाईडला खेळायचं होतं. किपर देखील बीट झालेत. चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये फेल्ड होईल. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 19 इन बोट. 19 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून तुम्हाला टेलिकास्ट पाहायला मिळतो. अप्रतिम आणि दर्जेदार टेलिकास्ट. राष्ट्रवादी चषक 2022 पहिल्याच वर्षामध्ये इतिहास हिस्ट्री या क्रिकेट टुर्नामेंटची. दीनानाथ षटकातील पुढील चेंडू. राऊंड विकेटना चेंडू. चांगला फटका देखील तेवढाच चांगला. कव्हरला मात्र चेंडू बीट करून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हेरी गुड बॅटिंग. सुपर बाउंड्री. सुमित शेठ रणधीर शेठ मार्गदर्शन भारी. योगेश शेठ सुधीर शेठ यांची साथण्यारी. खाली पब्लिक सारी तिला टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. खाली पब्लिक सारी तिला क्लास क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या मध्ये. टायमिंग किती चांगलं होतं. नक्कीच हे आमचे VIP डायस तुम्हाला पाहायला मिळतं. बंटी शेठ चौधरी, चिंतामणजी पाटील साहेब नक्कीच सामना एन्जॉय करत असताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. 23 निखिल पाटीलचा क्लास मैदानाच्या आतमध्ये. दीनानाथ राऊंड विकेटने गती कमी केली. फटका सुंदर आहे. अखोट्या पद्धतीने पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि CP षटका. कोणी मारिले गगन चुंबी एका पाठ षटकार. कधी बॉलरला फुटून निखिल दशरथ पाटील यांचा खेळ मात्र भरपूर चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा आक्रमण करायचं होतं. ऑनसाईडला चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क नाही. या चेंडू भरपूर सुंदर होता. दीनानाथकडे देखील भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि तो अनुभव आता मात्र बघूया राष्ट्रवादी चषकामध्ये कुठपर्यंत योग्य ठरतोय. करावेचे उद्योजक सन्माननीय मयूर शेठ तांडेल साहेबांचा शुभागमन झालं. त्यांचं देखील राष्ट्रवादी चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम आहे आपलं देखील. नेक्स्ट बॉल. भरपूर शपथ झाले. नटराज स्टाईलनं खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. वेगवान चेंडू होता. भन्नाट वेगानं हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर दीनानाथ आता मात्र कमबॅक करत असताना हा ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतो टेलिव्हिजन सेटवरती. भरपूर शपथ झाले. नटराज स्टाईलनं खेळायचं होतं. निखिल थोडेसे नाराज आहेत स्वतःवरती कारण का शॉटचं सिलेक्शन चुकलं होतं. ऑनसाईडला खेळायचं होतं. आला चेंडू बघतो आपण या दरम्यानचा हा डॉट. स्कोर बोर्ड 29 इन बोट. 8 मध्ये 25 बनवल्यात निखिलनं. नेक्स्ट बॉल. बागपूरला जाऊन या दरम्यान कट करण्याचा प्रयत्न. इथनं धाव मिळणार आहे. एक सिंगल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 30 धावा स्कोर बरोबर. ती 15च्या सरासरीनं पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये धमाकेदार अशी नक्कीच आपल्याला बॅटिंग आणि सुरुवात पाहायला मिळते. समित कुमार करावे टीमच्या माध्यमातून जी सुरुवात आवश्यक होती ती सुरुवात आता मात्र येत होत असताना या पहिल्याच 2 ओव्हरमध्ये वेळाची पाबंदी असणार आहे. आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. दापोडे टीम लगेचच याच्यानंतर 3 ओव्हर जेव्हा कंप्लीट होतील तेव्हा मात्र टीम ब्रेक असणार आहे. तेव्हा तुम्ही एकत्र या. तेव्हा तुम्ही टीम मिटिंग करा. मात्र आता तुम्हाला टीम मिटिंग करायची नाही. आणि टीम ब्रेकसाठी 12 मॅनच मैदानाच्या आतमध्ये जाईल. तुम्हाला बॅट हवी असेल तेव्हा देखील 12 मॅन मैदानाच्या आतमध्ये जाईल. बाकी कोणालाही
मैदानाच्या आतमध्ये परमिशन नसणार आहे, या गोष्टीची नोंद घ्यावी, या सूचना आयोजन कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येत आहेत. स्कोर 2 ओव्हरच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतो 30 आकड्यावरती. जयेशनं 3 मध्ये 2 बनवल्यात, निखिल दशरथ पाटीलनं 9 मध्ये 26 बनवल्यात. हे नक्कीच आमचे काही तुला नक्कीच पाहुणे जे आहेत ते नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील टेलिव्हिजन सेटवरती. त्यांचं देखील मनापासून आभार मोठ्या संख्येनं. आणि VIP बॉक्समध्ये खास करून बघतो आपण एअर कंडिशन असं VIP बॉक्स बनवलं गेलं. प्रथमच ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून. आणि तिथे देखील बसून आमचे लाडके पाहुणे या मॅचचा आनंद घेत असताना इतिहासामध्ये नोंद ना भूतो ना भविष्य अशी ही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त कौतुक करावं तेवढं कमी आहे, शब्द अपुरे आहेत. या अशा स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत आणि सातत्याने बघतो आपण दिवस रात्र मेहनत घेतली जाते. गावदेवी अंजूर आणि खास करून सुनीलची गरज साहेब आणि आमचे केतनजी तरे साहेब यांची मात्र अफाट मेहनत द्या. थर्ड ओव्हरला सुरुवात फटकावेत मिसामिंग शॉट, जेलची संधी, राजन पाटील मात्र चूक केली होती. तिथे मात्र नक्कीच दिनेश होता उपस्थित. मिली जुली सरकार आपल्याला पाहायला मिळते. दोघं मिळून मात्र पकडला गेला झेल आणि संपला मैदानाच्या आतमध्ये निखिल दशरथ पाटील चा खेळ. सुरेश म्हात्रे एक नंबर, सुरेश म्हात्रे भाड्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे भाड्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे भाड्या मामा एक नंबर. अप्रतिम संगीत, हा ऍक्शन रिप्लाय तुम्हाला नक्कीच टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतं. सुरुवात चांगली करून दिली निखिल पाटीलना. मग बघूया इथनं आता मात्र कमबॅक करेल का वीर तानाजी दापोडे संघ. विसरून जमणार नाही. प्रितेश पाटीलच्या नावावरती भरपूर विक्रम आहेत. कमी वयामध्ये भरपूर प्रगती आणि भरपूर मोठं नाव. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच चर्चेत राहणारा हा खेळाडू आहे वीर तानाजी दापोडे टीमचा प्रितेश पाटील. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप आलेत. गती कमी केली मात्र चुकीचं शॉटचं सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. 1 more विकेट डाऊन. धक्के पे धक्का और एक धक्का. शिंदेशाहीच्या सुरात सांग मिलिंद तो खरं, शिंदेशाहीच्या सुरात सांग मिलिंद तो खरं. सुरेश म्हात्रे भाड्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे भाड्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे भाड्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे भाड्या मामा एक नंबर. समाप्त कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. अप्रतिम आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. विकेट शॉट कितना कंप्लीट केली जाईल का बघतो आपण. या दरम्यान बेसिक टीमचे करण म्हात्रे यांनी विकेट शॉट कंप्लीट केली आहे. या स्पर्धेमध्ये कल्पेश ठाकरे अष्टविनायक ठाकूरपाटा टीमचे त्यांच्या वडवलीच्या अगेन्स्ट खेळत असताना त्यांनी विकेट शॉट कंप्लीट केली होती. आदित्य मस्के नक्कीच यांनी देखील विकेट शॉट कंप्लीट केली होती. म्हणजे असे काही खेळाडू आहेत की ज्यांनी किशोर पाटील असतील, अविनाश शेळके असतील. नक्कीच मगाशी जो संघ पराभूत झाला विकेट हॅट्रिक असे नक्कीच बघतो आपण. एकूण 5 खेळाडू आहेत की ज्यांनी राष्ट्रवादी चषकामध्ये आतापर्यंत विकेट हॅट्रिक कंप्लीट केल्यात. 6वा खेळाडू असेल का प्रितेश पाटील. आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात. स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो 30 आकड्यावरती. व्हेरी वेल बॉल, अप्रतिम बॉलिंग. दोन्हीही नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, सलामीवीर मैदानाच्या बाहेर. हॅट्रिक बॉल कमी केली गती. अप्रतिम चेंडू होता हा देखील. फुलर लेनचा आपल्याला पाहायला मिळतो. विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. पहिला चेंडू अकुटप्पाचा, त्याच्यानंतरचे 2 चेंडू आपण बघितले फुलर लेनचे. बदल आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी करत असताना जास्तीत जास्त डोक्यानं दरम्यान गोलंदाजी करणं गरजेचं असतं. नक्की चेंडू बघतो आपण या दरम्यान जास्तीत जास्त वेगाने न टाकता हातावरती नियंत्रण ठेवून चेंडूची हाताळणी केली जाते आणि विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते प्रितेश पाटीलच्या माध्यमातून. 2 षटकं होती नक्कीच सुमित कुमार करावे टीमच्या बाजूनं. मात्र आताचा षटक आतापर्यंत वीर तानाजी दापोडे टीम कमबॅक करत असताना प्रितेश पाटीलच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू अजून एक चांगला चेंडू. अपील सांग एलबी छबलो. 1 more विकेट डाऊन. अजून एका फलंदाजाला मैदानात सोडावं लागेल. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट. आणि आता मात्र या मॅच मध्ये बोलबाला आपल्याला पाहायला मिळतं प्रितेश पाटीलचा जबरदस्त कमबॅक. 1 more विकेट डाऊन. ठाणे जिल्ह्यात नावाचा जाजा आहे असा प्रभाव, ठाणे जिल्ह्यात नावाचा जाजा आहे असा प्रभाव, आहे असा प्रभाव.
मयूर शेठ तांडेल नक्कीच या आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक बाळ्या मामा म्हात्रे नक्कीच यांचे जे बघतो आपण या दरम्यान बाचे देखील आहेत आणि त्यांनी आम्हाला बाईक देखील स्पॉन्सर केलेली आहे. तांडेल साहेबांचा देखील मनापासून आभार आणि नक्कीच बाळ्या मामावरती नक्कीच असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. हा व्यक्ती असा आहे, समाजकार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. नसा नसात नक्कीच त्यांच्या आहे समाजकार्य, समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि इथनं नक्कीच समाजासाठी काहीतरी करायचं असताना मात्र हा नक्कीच खेळाडूंसाठी भव्य दिव्य असा क्रिकेटचा आपल्याला आयोजन पाहायला मिळतो. ना भूतो ना भविष्य सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच राष्ट्रवादी चषक 2022चा क्रिकेटचा थरार. पुढील चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. अपील अंपायर मात्र सहमत नाहीयेत. कुठल्या प्रकारचा थर्ड अंपायर आपल्याकडे नक्कीच नसणार आहे. आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. भरपूर चांगली आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. काय बॉलिंग केली, क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट ऍक्शन रिप्ले आपण बघतो टेलिव्हिजन सेटवरती. तो मध्ये विकेटचा चेंडू पाहायला मिळाला. भरपूर वेगानं हा देखील चेंडू होता. ऑन साईडला खेळायचं होतं. व्हेरी गुड डिसिजन फॉर द अंपायर. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क नाहीये. निर्णय देखील भरपूर चांगला आला चेंडू डॉट. धाव फलक आता अक्षरशः थांबलाय. 31 या आकड्यावरती 2 ओव्हरमध्ये होत्या 30. आता मात्र परिस्थिती वेगळी पाहायला मिळते आपल्याला. पुढील चेंडू गती काय पुन्हा एकदा कमी केली. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली बॉलिंग, अप्रतिम आणि दर्जेदार बॉलिंग. काय कमबॅक केलाय. जर बॉलिंग आवडली असेल तर नक्कीच थोड्याशा टाळ्या व्हायलाच पाहिजेत प्रितेश पाटील साठी. व्हेरी गुड बॉलिंग. काय कमबॅक केला. अप्रतिम आपल्याला कमबॅक पाहायला मिळतो बाबूसा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 होत्या. विकेट गमावली नव्हती. आता परिस्थिती वेगळी आहे. आता षटकं संपले 3. धावा आहेत 31 आणि विकेट आहेत 3. बिल्कुल राहुल सर, कहते हैं ना उजाला में मिल ही जाता है कोई ना कोई, लेकिन तलाश करो ऐसे इंसान के जो अंधेरे में साथ है. मुश्किल समय था यहाँ पर टीम को देखिए वापसी करना बहुत ज़रूरी था. और क्या लाजवाब गेंदबाजी, वाह रे वाह. इससे कहते हैं कि ज़िंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले ले ये तेरी अमानत है. प्रितेश की लाजवाब गेंदबाजी, जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम. गेली जाते. पाणी घेऊन लगेचच 12th मॅन येथील मैदानाच्या आतमध्ये. बघा कोणीही मैदानाच्या आतमध्ये विदाउट परमिशन, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे परमिशन तर नाहीच आहे. बॅट तुम्हाला हवी असेल, पाणी तुम्हाला हवं असेल, 12th मॅनच मैदानाच्या आतमध्ये जाईल. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही खेळाडू कक्षामधून जाणार नाहीये. या गोष्टीची स्ट्रिक्टली नोंद घ्यावी. नक्कीच डेन्स ब्रेक आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण घेऊ छोटासा डीजे वाला ब्रेक. नजराना पाहायला मिळतो. काय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काय मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त नक्कीच हा VIP जो स्टेज बनवला गेला आहे, जो व्यासपीठ नक्कीच सभा मंडप नक्कीच जो सजवला गेला आहे, नक्कीच मनापासून आमच्या नक्कीच भाईंदरचे सन्माननीय शागीर शेठ नक्कीच त्यांचं मनापासून आभार. सागरला किती टेन्शन आहे बघा पुढच्या मॅचचा. दरम्यान सागर भगत भरपूर टेन्शनमध्ये आहेत. टेन्शनमध्ये ते का आहेत? ड्रीम 11वरती त्यांचा कॅप्टन आउट झालाय तो टेन्शन आहे की मॅच खेळायची आहे तो टेन्शन आहे. बघूया. यावेळेचा फटका चांगला अनसोईला टर्न केला डीपमध्ये. तिथं प्रितेश पाटील आहेत. चांगली फिल्डिंग. 4थं षटक आहे. बॉलिंग मार्कवरती आपल्याला बॉलर समीर पाहायला मिळतं. दापोड एक्सप्रेस वेगवान हा चेंडू आहे. नक्कीच दरम्यान चेंडू हाताळण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. अक्षरशः दापोडी प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम त्याने बॉलिंग केली. आश्रम विजन कॅमेरा, वेगवेगळ्या संकल्पना तुम्हाला पाहायला मिळतात. सम विजन कॅमेरा बघा नक्कीच पाहायला मिळतोय. बंटी शेट आणि आमचे काही पाहुणे आता मात्र चर्चा करत असताना आमच्या VIP बॉक्समध्ये. नेक्स्ट बॉल लिडिंग एज लागते. झेलची संधी मात्र झेल ड्रॉप झाली. तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत दुर्वाकडनं नक्की चूक होत असताना एक सिनियर खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडनं झाली आहे चूक. प्रयत्न भरपूर चांगला केला. झेल ड्रॉप झाली. करावे संघाचा जर विचार केला तर सुरुवात भरपूर चांगली होती.
भन्नाट वेगानं या दरम्यान एखादा नक्कीच हायवेवरती त्यांची गाडी या दरम्यान चालावी किंवा नक्कीच रेल्वे रुळावरती नक्कीच एखादी ट्रेन भन्नाट वेगानं धावून जावी, तशी मात्र धावसंख्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये होती. म्हणजे त्याच्यानंतर जो ब्रेक लागलाय, तो कमबॅक केलाय, तो अप्रतिम आहे वीरतानाजी दापोडेचा. पुढील चेंडू ऑन साईडला खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. मोठा फटका डीपमध्ये पुन्हा एकदा प्रितेश पाटील आहेत. चांगली या दरम्यान फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. दावेतनं एक सिंगल असमेल. एका दावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर जाऊन पोहोचलाय या दरम्यान 34 आकड्यावरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30, त्याच्यानंतर 3 ओव्हरमध्ये 31. नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला उतरता क्रम पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगानं वेगानं धावसंख्या धावपटलावरती वेगानं धावसंख्या येत होती, ती धावसंख्या आता थांबली आहे. ब्रेक लागल्या धावसंख्येला. फुलर लेनचा चेंडू अपील सॉंग आहे. अंपायर सहमत नाहीयेत. LBW साठी अपील करत असताना अंपायर लगेचच सांगतात की लेग बायचा शर्तांचा आपल्यापर्यंत आलाय. लेग बायची नक्कीच दरम्यान नक्की आपल्यापर्यंत आली. LBW साठी अंपायरला नक्की सगळ्या का गोष्टी बघणं गरजेचं असतं. लेंथ नक्कीच हाईट फॅक्टर आहे, या सगळ्या गोष्टी, चेंडूची पिचिंग कुठे आहे, मिडल स्टंप आहे, लेग स्टिक आहे, ऑफ स्टिक आहे, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात अंपायरला. आणि चांगला निर्णय अंपायरचा देखील. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 35. A1 गुणसंख्या लेखक आमचे अल्पेश गायकवाड आमच्यासोबत ऑफिशियल स्कोरर. फटका चांगला समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर हिट. क्रिकेट मधील सेफ फटका आहे. बेसबॉल हिट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. राष्ट्रवादी षटकार. आम्ही पंख पसरुनी तुमचा झेप घेतली भरभराट आणली. आणि फटक्यामध्ये ताकद देखील तेवढी चांगली पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल. हा देखील फुल टॉस हवेत खेळत मिस्तामेंगे शॉट. झेलची संधी. चौधरी झेलच्या खाली. अप्रतिम. तिथे मात्र झेल पकडला गेलाय. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 4. सुमित कुमार करावे टीमला. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर. फोर व्हीलर 33 बाईक पारितोषिकांचा वर्षाव होतो येतो या स्टेडियम वरती. बघून आयोजन होत या गार. करते कौतुक बघून सारे. नक्कीच कौतुक करावं तसंच तर मात्र हा आयोजन आहे. धावसंख्या दापलकावरती 41. अलंकार तांडेल. 4था षटकाचा खेळ संपला. 4 वर्ष अखेरीस संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 41. म्हणजे मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा फक्त आणि फक्त 11. काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. डेट ओव्हर आहे. अंतिम षटक आहे. मोठे फटके खेळावे लागतील. अलंकारला मात्र यासाठी जाणलं जातं. ओके, अलंकारचा खेळ कसा होतोय या मॅचमध्ये. रितेश पाटील सेकंड स्पेलमध्ये भरपूर सुंदर चेंडू. आणि आता मात्र अंपायर सांगत असताना वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाणार आहे पुढे. स्कोरचा आपण जर विचार केला तर स्कोर बोर्ड 1 न जाते पुढे. 42. 42 धावा. चला, निर्णय अंपायरचा आलाय. आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची ना मॅचला सुरुवात करायची आपल्याला. चला राजन दादा पाटील, आपण या फिल्डिंग लावून घ्यायची आपण लगेचच वेळ घेता. स्कोर बोर्ड 42. 42 आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. षटका दरम्यानचा अंतिम षटकाचा पहिला चेंडू अनलिगल आपल्याला पाहायला मिळाला. अलंकार तांडेल सज्ज खेळण्यासाठी. षटकातील पुढील चेंडू. फटका हवेत. मिसामिंग शॉट. फिल्डर झेलच्या खाली. दीनानाथ. झेलची संधी. तिथे मात्र पकडला गेला झेल आणि संपला मैदानाच्या आतमध्ये. अलंकार तांडेलचा खेळ. क्रिकेटचा
शो जोरामध्ये आणि पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादी चषक काय एक नंबर त्यांच्या गाजतय जिल्हाभर बाल्या मामाचं काम काय लय दमदार त्यांच्या गाजतय जिल्हाभर नक्कीच अप्रतिम संगीत आपण ऐकतोय सुजित पाटील यांचा आवाज आणि बाल्या मामाचा काम दमदारच असतो. मग ते नक्कीच क्षेत्र कुठले असो, क्रीडा क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल. न्यू बॅटर रुपेश तांडेल, न्यू मानिंग. बॉलिंग चांगली होती. दीपेश साखेंगेनला आहे, धावांची गरज आहे, धावा बनवणं गरजेचं असणार आहे. प्रितेश पाटील चांगला चेंडू आणि बघतो आपण इथनं कदाचित दुखापत झाली असावी. भरपूर वेगवान चेंडू होता, भरपूर फर्स्ट ची आपल्याकडे व्यवस्था आहे. 12 पॉईंटला विनंती आपण लवकरात लवकर अंपायर अंपायरला विनंती आपण लगेचच मेडिकलची व्यवस्था करायची मैदानाच्या मध्ये. अक्षेंद्रीकडे तुम्हाला पाहायला मिळेल भन्नाट वेगानं हा शॉट होता आणि दुखापत नक्की जास्त असावी. ज्या अनुषंगानं बघतो आपण भरपूर वेगवान हा चेंडू हातावरती ब्रश झाला भरपूर वेगानं. यापुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन लगेचच संपर्क साधायचा आहे. सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे ग्रुप एफ मधून भूमी 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी क्रिकेट संघ अंजूर बी संघ असणार आहे. ओके, तर खेळाडू या दरम्यान फिट आहेत कारण का ग्रामीणचे खेळाडू आहेत. एनर्जी भरपूर असते. नक्कीच आमचे प्रमुख अतिथी पाहुणे मयूर शेठ तांडेल नक्कीच बघतो आपण आमच्या स्पर्धेच्या लाडक्या आयोजक बाळ्या मामा नक्कीच त्यांचे बाचे देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक बाईक देखील पुरस्कृत झाली आहे आणि ते देखील आनंद घेत असताना दरम्यान VIP बॉक्समधून एअर कंडिशन हा VIP बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथेच बसून मात्र माचचा आनंद घेत असताना त्यांचं देखील मयूर शेठ आपलं देखील मनापासून आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. रिटायर हॅड आता मात्र व्हावं लागेल. वेगवान फटका होता. शिबू आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रुपेश मात्र रिटायर झाला. सन्मान्य कमलाकर शेठ टरे यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील राष्ट्रवादी चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे, आपलं वेलकम आहे. सुनीलजी गरत यांचे मामा आणि त्यांचं शुभागमन झालंय, आपलं हार्दिक स्वागत. ऑन साईडला कॅच होतं चेंडूने बॅटच्या संपर्काने काय बॉलिंग केली, काय बॉलिंग केली दरम्यान प्रितेश पाटीलना प्रतिम बॉलिंग केली. अक्षरशः प्रितेशच्या षटकामध्ये धावा बनवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. सुमित कुमार करावे टीमची पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या 30 होती. त्याच्यानंतर बघतो आपण या दरम्यान आपल्याला भरपूर चांगली बॉलिंग पाहिली. टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टन इथे दाखल झालेले आहेत. भूमी 11 मांडा आणि गावदेवी क्रिकेट संघ अंजूर बी संघ असणार आहे इन ऍक्शन मध्ये. आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच टॉस करणार आहोत. पवार द पॉवर या टॉस बॉक्स मध्ये असेल पुढच्या मॅचचा टॉस. टॉपेज मात्र इथनं झील घेण्याचा देखील प्रयत्न केला नाही अजयनं. दावीत नाही म्हणणारे फक्त एक सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड 44 44 आकड नक्कीच आकड्यावरती आपल्याला धावपालक पाहायला मिळतोय आणि षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत. या दरम्यान 2 आमचे A1 गुणसंख्या लेखक भिवंडी म्हटलं की नक्कीच सातत्यानं अल्पेश गायकवाड हे स्कोरर म्हणून आपल्याला सातत्यानं भिवंडी नगरीमध्ये पाहायला मिळतात. मध्ये बदलापूर असेल, कल्याण डोंबिवली असेल, या देखील ठिकाणी आपण अल्पेशला ॲज अ स्कोरर म्हणून सातत्यानं बघितला. चांगला चेंडू देखील आहे, लेग स्टिक वरती होता आणि अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत येत असताना वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव इथनं मिळणार आहे. 50 धावा जरी इथनं बनवल्या गेल्या तर देखील एक चांगला स्कोर आपण म्हणू शकू आणि तो प्रयत्न आता इथनं नक्कीच केला जाईल. स्कोर बोर्ड 45 आहे. आजची चौथी रात्र, दिवस रात्र चालणारी बघतो आपण ही क्रिकेट टुर्नामेंट, भारतातील नंबर 1 स्पर्धा. फुलटॉस समोर ड्राईव्ह करत असताना फटका चांगला आहे. राजनला चेंडू बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. केतन तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी. गावदेवी क्रीडा मंडळ अंजुरची तात्यानं हाय न्यारी. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा
माझा बिग शो 4 धावा आहेत. त्या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. गावदेवी अंजूर बी आणि भूमी 11 मांडा नेक्स्ट मॅच आहे. गती कमी केली आहे. चेंज ऑफ पेस आहे. चांगला चेंडू. मात्र धावसंख्या धावबलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान बघतो आपण 49 धावा स्कोरबोर्डवरती सेट केल्या आहेत सुमित कुमार करावे टीमनं आणि 50चं टार्गेट असणार या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी यावेळेस फिरतानाची दापोली टीमला. आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समधून जाऊया. या दरम्यान टॉस बॉक्समध्ये तिथे नक्कीच आमचे मार्गदर्शक डॉक्टर गवळी सर असतील टॉस बॉक्समध्ये आणि आमचे प्रमुख अतिथी पाहुणे त्यांच्या शुभ हस्ते असणार आहे. पुढच्या मॅचचा टॉस सामना असणार आहे भूमी 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट असणार आहे आयोजक संघ अर्थातच गावदेवी क्रिकेट संघ अंजूर बी. यस खूप खूप धन्यवाद राहुल भोईर. मी मयूरजी तांडेल, उद्योजक करावे ओंकारजी भोईर, उद्योजक करावे आणि प्रेमनाथजी भोईर उद्योजक करावे या तिन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण आपल्या टॉससाठी आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मयूरजी तांडेल जे उद्योजक आहे करावे गावचे, ओंकारजी भोईर करावे ते प्रेमनाथजी भोईर तिन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील आणि त्यांच्या उपस्थित टॉस होईल. पवारदी पवार आपण टॉस बॉक्समध्ये आहोत. वेलकम मान्यवरांचं मी खूप खूप स्वागत करतोय. टॉस होईल भूमी 11 मांडा विरुद्ध गावदेवी अंजूर बी. कंप्लीट टीम आहेत. एक चांगली मॅच बघायला मिळेल. कॉईन जे वापरलं जाते आपण पाहू शकता. एक बाजू जी आहे ती म्हणजे राष्ट्रवादी चषक 2022 टेनिस विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा नंबर 1 स्पर्धा राष्ट्रवादी चषक 2022 आणि अर्थातच या स्पर्धेचे पुरस्कर्ते लोकनेते ग्रामीण सम्राट सुरेशजी म्हात्रेसाहेब तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय बाळ्यामामा. त्यांचा एक फोटो आपण पाहू शकता एका बाजूला आणि एका बाजूला राष्ट्रवादी चषक 2022 दोन्हीपैकी एकाच आपण कॉलिंग करायचं आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉलिंग मांडा ते उडवल्यावर बोलू नका. राष्ट्रवादी चषक. यस भूमी 11 मांडा संघाचं आहे की राष्ट्रवादी चषक 2022 टॉस त्याने जिंकलेला आहे. मान्यवरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा सन्मानाने आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. मैदानात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम कसं वाटलं? भूमी 11 मांडा संघाचे कॅप्टन माझ्यासोबत आहेत. एकदम भारी वाटला आणि स्पर्धा पण खूपच छान आहे आणि आयोजन पण खूपच छान. टॉस जिंकलेले आहे, नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. काय विशेष उद्देश या पाठीमागे क्षेत्ररक्षण करण्याचा? समोरच्या संघाला साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचं? कारण हा जो संघ आहे या संघाला खूप अनुभव आहे मैदानाचा. त्यांचं घरेलू मैदान आहे. आम्ही कधीच त्यांच्यासमोर खेळलो नाही तर कमीत कमी धावा थांबवण्याचा प्रयत्न करू. कुठले गोलंदाज आहेत साधारण त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील जे तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील? अशोक आहे, जगन्नाना आहे, फहीम आहे आणि चिंटू आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. टॉस जर जिंकले असते तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग. तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेला आहे पण तुम्हाला पहिला सामना जिंकायचा असेल तर साधारण एक माइंडसेट नक्कीच केला असेल. साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि ही कामगिरी करण्यासाठी कुठले फलंदाज आहेत ज्यांच्याकडनं खूप चांगली सुरुवात तुमच्यासाठी होईल? 50+ आम्ही धावण्याचे प्रयत्न करू आणि तन्मय आहेत 2-3 बॅट्समन आहेत. मग गावदेवी अंजूर आणि मांडा भूमी 11 मांडा दोघांमध्ये एक संघर्ष बघायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. 100%. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. तर यानंतर होणारी जी मॅच आहे सामना आहे टॉस झालेला आहे. टॉस जिंकून भूमी 11 मांडा संघाच्या कॅप्टनने निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि गावदेवी अंजूर बी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप शुभेच्छा. मी घेऊन जातोय या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे दोन्ही समालोचक बाबू शाह त्याचबरोबर राहुल भैर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो.
हेलो हेलो तो चलिए धन्यवाद गौली सर। यहाँ पर टॉस की बात करेंगे। भूमि 11 समाडा टीम ने देखिए टॉस जीते हैं। यहाँ पर टॉस बॉक्स पर बहुत बढ़िया देखिए यहाँ पर अंपायर की तरफ से देखिए कुछ सिग्नल गेम ऑन हो रहा है। निश्चित रूप से बिल्कुल सही अंपायर की सोच है। टाइमिंग देखिए आपको ध्यान रखना होगा। 25 मिनट वक्त दिया जाता है। और जहाँ पर टारगेट की बात करेंगे 50 रन देखिए अल्पेश गायकवाड़ सर देखिए बात करेंगे। एक टेनिस क्रिकेट में देखिए बेमिसाल स्कोरिंग, जिनकी स्कोरिंग देखिए इस सीजन में बहुत बढ़िया। भिवंडी से लेकर डंबोली तक देखिए लाजवाब। और अकाउंट देखिए यहाँ से सिंगल के साथ खुलता हुआ। थोड़ी सी यहाँ पर जिन दर्शक इस मैदान पर देर से आए होंगे या टीवी ऑन देर से किए होंगे, टेनिस क्रिकेट .in लाइव के माध्यम से जुड़े होंगे, उन्हें बता देना चाहेंगे ये मुकाबला देखिए टॉस जहाँ पर और ये चलिए भाई बैकफुट से जाकर पंच किया और फील्डर थोड़ी सी दूर रह गए। यहाँ पर 1 बाउंस लिया और चौका देकर गया। कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार। तो चलिए बात करेंगे यहाँ पर टॉस जीतने की बात करेंगे तो यहाँ पर विकास वर्सेस वीर तानाजी दापोड़े टीम देखिए टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी चुने थे और गेंदबाजों ने निर्धारित देखिए 5 ओवर में बहुत बढ़िया देखिए स्लो ओवर में संयम गेंदबाजी की। और खास करके जो तीसरा ओवर था प्रीतेश, उन्होंने बहुत बड़ा यूटर्न दिया। गौली सर 3 रन 1 सफलता। और दूसरी तरफ बात करेंगे सुमित कुमार करावे टीम देखिए एक लेजेंड खिलाड़ी निश्चित रूप से दोस्ती की दुनिया के दिलदार। आज शादी हल्दियों के कारण देखिए योगेश जी टांडेल टीम के साथ जुड़ नहीं सके यहाँ पर हमेशा, लेकिन शुभकामनाओं की तरफ से देखिए इस टूर्नामेंट को निश्चित रूप से सबसे पहले आता हुआ और टीम देखिए करावे टीम खेलता हुआ दशरथ पाटिल सर देखिए हमने जिक्र किए। और बिल्कुल देखिए जब कोई टीम खेलता है तो कहीं ना कहीं कोई जुड़े रहते हैं, हमारे कमेंट्री से लीजिए, दोस्ती से लीजिए। लेकिन गौली सर ऐसा कोई बात नहीं, हम जिसके करीब रहते हैं उनका जिक्र कर लेते हैं, लेकिन पूरी गाँव साथ रहता है टीम के, बड़े से लेकर बच्चे तक। ग्रामीण की बात आती है तो निश्चित रूप से चाहे मैदान के अंदर हो या मैदान के बाहर हो या मैदान से दूर हो। बाबूसाहेब ही जी सलामीची जोडी जी आहे ती तालुका क्रिकेटमधली सर्वोत्कृष्ट सलामीची जोडी आहे भिवंडी तालुक्यामधली. कारण दिनेश आणि हर्षद वन ऑफ द बेस्ट ओपनर इन तालुका क्रिकेट भिवंडी. बहुत बढ़िया गौली सर, यही तो फायदा होता है आपके साथ जुड़कर कमेंट्री करने का। कहते ना हर इंसान अपनी ज़िंदगी में हीरो हैं, हर खिलाड़ी देखिए अपने ज़िंदगी में कहीं ना कहीं एक हीरो रोल मॉडल निभाए होंगे। लेकिन बात करेंगे ना यहाँ पर गौली सर, अगर आज की बात किया जाए तो जितना मैच अभी तक खेला गया और कहीं ना कहीं यहाँ पर पिछला मैच की जो हार है शायद उसे भुला नहीं पाएंगे। भगाव टीम बहुत बड़ी गलती की, देखिए यहाँ पर हल्के में लिए तो उस मैच को और एक आसान से जीत बन गया था। लेकिन तारीफ करना चाहूँगा प्रतीक ने जो गेंदबाजी की, यंगस्टर ये चलिए भाई अलंकार तांडेल ग्लैन मैक्सवेल के नाम से पहचाने जाते हैं और गेंद को तो रोका लेकिन से दोनों बल्लेबाज को देखिए यहाँ से 2 रन से नहीं रोक सके। बहुत बढ़िया देखिए चीते की दौड़ लगाते हुए कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 8 रन पहला ओवर के खेल समाप्त होने के साथ। गौली सर क्या कहना चाहोगे, 50 के टारगेट है, क्या आपको लगता है पिछले मैच के जैसे इस तरह के मुकाबला यहाँ भी देखने को मिलेगा? यस दरम्यान या ठिकाणी आमचे सन्माननीय बाळे मामा, आमचे मुख्य पुरस्कर्ते, ग्रामीण सम्राट, त्याचबरोबर लोकनेते सन्माननीय बाळे मामा यांचे भांजे पिंट्या सेठ यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं करावे गावचे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. बाबूशी आपण चर्चा करत होतो, पहिल्या षटकामध्ये एक समाधानकारक सुरुवात बघायला मिळालेली आहे आणि तुम्ही जो उल्लेख केला कदाचित यापूर्वीचा सामना आपण बघितला, रंगतदार सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला गेला, तशापैकी लढत बघायला मिळू शकते. पण पहिल्या षटकामध्ये एक समाधानकारक सुरुवात, त्याचं कारण धावा फक्त कमी आहेत मात्र कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही, ही एक जमेची बाजू आहे. गौली सर एक बात करेंगे ना, अगर यहाँ पर हमें देखा जाए तो यहाँ पर सुमित कुमार करावे टीम देखिए, यहाँ पर अगर इस टीम की मैं अगर 2-3 साल से अगर उनका हिस्ट्री उठाकर देख लूँ तो इनकी गेंदबाजी स्ट्रेन इनकी ताकत है और नो डाउट हम 50 कह सकते हैं, फाइट दे सकते हैं। लेकिन देखते हैं यहाँ पर क्या उतनी बड़ी आपने बताया कि यहाँ पर तालुका भिवंडी क्रिकेट में देखिए बहुत बढ़िया ये सबसे सफल जोड़ी, बढ़िया क्रिकेट खेलते हैं, वाइड का इजाफा और कहीं ना कहीं उसका तो बेनिफिट फ़ायदा मिलेगा जब आप हर
ओपन लीजिए, लीग लीजिए, ग्रामीण लीजिए, जब हर मैच आप खेलते जाते हो तो फिर उसका तो अनुभव निश्चित रूप से आपको मिलता जाता है। और गेंदबाज मेरे हिसाब से ज़्यादा कुछ अतिरिक्त ताकत लगाने की कोशिश कर रहे हैं। वाइड का इजाफा और बहुत बढ़िया अंपायरिंग भी देखिए यहाँ से देखने को मिलता हुआ। एक एक डिसीजन देखिए चुनौती, इसलिए तो कहते हैं ना कोई टूर्नामेंट हमें सफल तब दिखती है जब अंपायर की डिसीजन एक एक लाजवाब अंपायरिंग। बहुत बढ़िया। तो चलिए यहाँ पर समय मत लीजिए, अंपायर पहले ही बता दिए हैं 25 मिनट के अंदर इनिंग समाप्त करना है। और देखिए ड्रिंक्स के समय आपका 12 खिलाड़ी मैदान पर जाएंगे। अगर अतिरिक्त कोई खिलाड़ी गए तो फिर 5 रनों का पेनल्टी का सामना करना पड़ सकता है। ये चलिए फिर से एक बार वाइड का इजाफा, बहुत बढ़िया आवाज़ आ रहा है। ऐसा लग रहा है श्रीलंका कोलंबो के मैदान पर बैठे हैं, क्योंकि श्रीलंका में इस तरह की आवाज़, भोंगा की आवाज़ ज़्यादा सुनने को मिलता है। कोलंबो में जब मैच खेलते थे हिंदुस्तान, तभी हम टीवी पर बैठ कर देखते थे बचपन में, और वही आवाज़। कोई बात नहीं, बढ़ाते रहिए भाई, तभी तो 4 चांद लगता है। तभी तो आज टेनिस क्रिकेट देखिए अंतर्राष्ट्रीय लेवल तक पहुंचा है। ये आवाज़, ये जोश, ये जज्बा, ये जुनून। और मैंने पहले ही बताया कि कुछ दर्शकों की तादाद देखिए अपने टीम के साथ नहीं जुड़ पा रहे हैं समर्थक। आज जो मैंने योगेश टांडिल सर की बात की, ऐसे कई सारे समर्थक हर टीम के देखिए, क्योंकि शादी हल्दियों के समय चल रही है। यही कॉल आ रहा है, मैसेज आ रहा है, ज़्यादा से ज़्यादा देखिए शुभकामना आता हुआ। और ये चलिए भाई यहाँ पर मौका मौका मौका। गौली सर क्या कहना चाहोगे यहाँ पर? गेंदबाज देखिए नाखुश हैं, और वो तो यही कहेंगे भाई अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार ने ही लूट लिया घर यार का। नाही, खरोखर आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज खूप नाराज असणार आहे. गोलंदाज खूप नाराज असेल. गोली सर नाराज तो होंगे भाई, कहते हैं ना मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था, ऐसा हो गया बात है। क्योंकि फील्डर कैच नहीं लिए, उसके बाद देखिए मौका दिया आपने, फिर ले लीजिए क्या, दे दनादन चौका। कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटके. यास खूप चांगला फटका बघायला मला. वाईड यॉर्कर होता, थोडा बॅकफुट लाराने काय फटका खेळलेला आहे. मिड ऑफच्या वरून एक दर्जेदार फटका बघायला मिळाला दिनेश पाटील याच्या बॅटमधून. बिल्कुल दिनेश पाटिल जिनका कैच आपने छोड़े हो, नहीं मुझे लगता है दिनेश का कैच नहीं, कैच तो छोड़ा गया था वहां पर, बात करेंगे हर्षद के, लेकिन दिनेश के बल्ले से निकला। और एक देखिए यहाँ पर झलक 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 दिखला था चेरन। कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार. कधी बॉलरला फुटलाय घाम, विकेट घेऊन करतोय कार. पाटील तो चलिए बात करेंगे गौली सर, यही का कारण होता है जब आप गेंदबाज का साथ ना दो फील्डिंग में, फिर नतीजा देखिए। क्या बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर दिनेश पाटिल। देखिए वाइड का इजाफा, दबाव डालते हुए गेंदबाज की तरफ से, और गेंदबाज बचने की कोशिश कर रहे हैं, और कैसे बचे। अंपायर देखिए उतनी अच्छी नज़रों से देखिए अपना नज़रें चुरा रहे हैं। बहुत बढ़िया अंपायरिंग। ये चलिए भाई, ऐसा लगा पहले बल्ले की आवाज़ आई, फिर पैर से जाकर हिट हुआ। देखते हैं यहाँ पर रन बल्ले से आया है, लग रहा है यहाँ पर हाँ निश्चित रूप से बल्ले से रन आता हुआ। इसलिए देखिए अपील के ऊपर अंपायर ने यहाँ पर बिल्कुल असंतुष्ट था, यहाँ पर हल्के से उत्साहित दिखाई दी। यहाँ पर 1 रन आता हुआ, और कुल स्कोर देखिए जाकर पहुँच गया 24 रन। काम थोड़ी सी आसान। और इस बार देखिए बाहरी किनारा लिया था, लेकिन बड़ा किनारा जब लेता है ना, यही होता है कि विकेट कीपर और फर्स्ट स्लिप तक कैरी नहीं करता है। और अच्छा खासा रहा गोली सर, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, और 24 रन आपने सही बताए। अगर जय और बीरू की जोड़ी गेंदबाज की कमर तोड़ी, अगर ये जोड़ी नहीं टूटती है तो फिर कमर तो टूटना जरूरी है। हे बाबूसाहेब सुरुवातीला सांगितलेलं आहे की तालुका क्रिकेटमधले एक सर्वोत्कृष्ट सलामीची जोडी, आणि कित्येक स्पर्धेमध्ये बघितलेल्या या जोडीला मी खेळताना आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाताना, जेव्हा हर्षद असेल, दिनेश असेल, त्याचबरोबर प्रितेश सोबत असेल, तर सातत्याने चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून बघायला मिळाली, आणि एक चांगली सुरुवात. कारण पाहतोय आपण 2 षटकामध्ये 24 धावा, आणि उर्वरित जी मात्र 3 षटके आहेत, 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती मात्र 26 धावांची. बहुत बढ़िया। देखिए दिनेश नाम देखिए, इस सीजन में भी बात करेंगे, दिनेश कार्तिक का बल्ला बहुत बढ़िया चलता हुआ, लेकिन यहाँ पर देखिए दिनेश पाटिल है यहाँ पर गेंदबाज के लिए बन रहे हैं, बहुत बड़ी कार्टिल। देखिए बात करेंगे हर्षद का, देखिए कैच छोड़ा गया था, लेकिन आपने बिल्कुल अच्छी बातें बताए। तालुका क्रिकेट में देखिए बहुत बढ़िया ये जोड़ी, और वही रंग लाता हुआ यहाँ पर है। इसलिए तो मैंने गौली सर पहले ही बताया था कि ये कोई होली का रंग नहीं जो 2 दिन में मिट जाएगा, ये क्रिकेट का जोड़ी है भाई। ये हिस्ट्री बनाते जाते हैं, इतिहास बनाते जाते हैं, लेकिन कोई बात नहीं, कहते ना गलतियों को हमेशा भूल जाइए, सबक को याद रखिए। अगर यहाँ पर सुमित कुमार
करावट टीम को यहाँ पर मुकाबला वापसी करना है तो फिर यही काम करना होगा, उन्हें गलतियों को भूल जाना होगा। आने वाली 18 गेंद के पर इस रन को कैसे बचाना है उसके ऊपर गौर रखना होगा। 18 गेंद जीत की बात करेंगे, 26 की जरूरत है यहाँ से। और ये चलिए बढ़िया आसानी के साथ गेंद की लाइन को देखिए कितनी जल्दी पहचान लिए, पिकअप कर लिए। शॉर्ट स्क्वायर लेग खुला था और डीप स्क्वायर लेग भी देखिए बहुत केतन तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी गाव देवी क्रीडा मंडळ अंजुरची ताकद हाय न्यारी यस, काय फटका खेळलेला आहे. वॅकंट एरिया कुठल्या प्रकार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता आणि सहजगत्या टर्न केलं होतं. 4 धावांसाठी चौकार, एक दर्जेदार चौकार येतोय दिनेश पाटील याच्या बॅटमधून. क्या बढ़िया बल्लेबाजी दिनेश पाटिल, मुझे लग रहा है शॉट सिलेक्शन देखिए इनका कितना बढ़िया। गौली सर, इसलिए तो मैं कहता हूँ जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है ना, देर रात तक चाटिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए। और क्या बढ़िया देखिए शॉट सिलेक्शन, और उसके बाद देखिए स्लोअर गेंद और गेंदबाजी के लिए देखिए यहाँ पर खुद कप्तान यहाँ पर आए हैं। हाँ, हरदीप टांडेल देखिए, इनके अंदर वेरिएशन है, इनके अंदर वो काबिलियत है, विकेट टेकर गेंदबाज हैं। लेकिन अगर यहाँ पर दिनेश को रोक लिए तो फिर शायद हर्षद देखिए उतना लय में नहीं है, दबाव डाल सकते हैं। लेकिन दिनेश जिस तरफ से बल्ला चल रहा है, फिर इन्हें ना रोका गया तो फिर बल्ले बल्ले। और ये चलिए, मैंने यही बात कर रहा था भाई, इनके अंदर वेरिएशन है, क्वालिटी है, विकेट टेकर गेंदबाज हैं। और हरदीप टांडेल ने बता दिए भाई हम अभी हार माने नहीं हैं, क्योंकि जब तक हमारी हड्डियों से आखिरी मांस ना समाप्त होता तब तक हम मुकाबला इतनी आसान से हार नहीं मानेंगे। चेंडू होता आणि जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत बाबूशा पोहोचतोय, कारण दिनेश याने एक सुरुवात चांगली करून दिलेली आहे. मात्र शेवट कशा प्रकारे होतोय ते बघायचं आहे, कारण प्रितेश जातोय, यंगस्टर आहे आणि खूप क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची. यानंतरही बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे, त्यानंतर संकटमोचक राजन पाटील असणार आहे. तो चलिए स्क्रीन पर कुछ समय के लिए हमने देखे सुनील दादा गरद, जिनका चेहरा देखिए यहाँ पर आया निश्चित रूप से, और ये चेहरा बहुत कुछ बयां कर रहा है। क्या काबिलियत, कहते हैं ना काबिलियत इतना बड़ा हो कि तुम्हें हराने के लिए कोशिश नहीं साजिश करना पड़े। आज क्रिकेट की दुनिया से लेकर देखिए समाज में लीजिए, लाजवाब देखिए। और केतन दादा तरह देखिए बहुत कड़ी मेहनत ली, और पूरी आयोजन कमेटी जितनी भी मैं तारीफ कर लूँ शायद उतना ही कम। देखिए बगैर मेहनत से ये मंजर हमें बहुत मुश्किल मिलेगा। और अच्छा विकेट देखिए सफलता दिलाएं, और फिर भी देखिए यहाँ पर दिनेश के लिए तालियां बजी। तालियां इसलिए बजी क्योंकि उन्होंने स्टार्ट बहुत अच्छा देकर आए, और कहते हैं ना रंग काला हो लेकिन वफादार होना चाहिए, इनिंग छोटा हो लेकिन यादगार होना चाहिए। 18 रनों का इनिंग्स खेले और कुल स्कोर को देखिए पहुंचा दिया यहाँ पर 29 देखिए 29 रन। तो अभी भी बात करेंगे ना 21 की जरूरत है। टेनिस क्रिकेट .in लाइव देखिए पहुँच गए यहाँ पर, ऐसा कोई शहर नहीं गौली सर जहाँ टेनिस .in क्रिकेट का कहर नहीं। और एक देखिए सिंगल बड़ी आसानी के साथ आता हुआ, मैच को भी देखिए बहुत बढ़िया कवरेज किया जा रहा है। दूर घर बैठकर लोग क्यों यहाँ पर मैदान पर इतना भीड़ लगाएं, जब इतनी अच्छी क्लियरिटी क्वालिटी से यहाँ पर टेनिस क्रिकेट .in पर आप बिस्तर पर बैठकर मैच का मजा ले सकते हो, और उसके बाद देखिए शादी हल्दियों में भी रहकर आप आपकी टीम के साथ दे सकते हो। क्या कहना चाहोगे गौली सर, मैच भी बढ़िया और टेनिस क्रिकेट .in लाइव? यस, ॲब्सोल्युटली खूप क्लीन अँड नीट टेलिकास्ट बघायला मिळते. दर्जेदार प्रक्षेपण टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टेक्निकल टीम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झालेली आहे. बहुत बढ़िया। कहते हैं ना काम ऐसा करो कि लोग गाली पर भी ताली बजाएं, और टेनिस क्रिकेट .in लाइव इनका यही सोच रहता है, काम हमेशा हम अच्छा करें। और यहाँ पर भी देखिए वही काम, तालियों से उत्साहित बढ़ाया जा रहा है। यस, वेलकम वेलकम. आणि दरम्यान या ठिकाणी आगमन झालेले आहे म्हणजे आमचे सन्माननीय प्रवीणजी पाटील बॉयप्रेम केवडी देवी संघाचे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. आणि मित्रांनो, मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांनी आकर्षक वॉच, आकर्षक गिफ्ट आमच्यासाठी प्रदान केली. या स्पर्धेसाठी प्रवीणजी पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या वतीने राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तो चलिए 12 खिलाड़ी पानी लेकर जाइए। 12 खिलाड़ी के अलावा कोई भी खिलाड़ी अंदर नहीं जा सकते हैं। अगर अतिरिक्त कोई खिलाड़ी जाते हैं तो फिर पेनल्टी का देखिए अंपायर ने पहले ही बता दिया है, 5 रनों का पेनल्टी का सामना करना पड़ेगा। चलिए दोनों टीम के 12 मैन, आपको यहाँ पर पानी लेकर आपके खिलाड़ियों तक पहुँचना होगा। और टोटल की बात करेंगे, यहाँ थोड़ा सा गोली सर माफी चाहूँगा, आपको रुकना चाहूँगा क्योंकि सेकंड इनिंग निश्चित रूप से चलता हुआ। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 32, अभी 12 की 18 की जरूरत है। गोली सर की तरफ थोड़ी सी चलते हैं। यस, प्रवीणजी यशवंत पाटील जे अध्यक्ष आहेत, समित कुमार अँड कंपनी केवणी देवी, त्याचबरोबर बॉयप्रेमचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत, आणि विशेष त्यांचा आभार मी व्यक्त करते. सुरुवातीला त्यांचं
खूप खूप स्वागत करतोय. त्याचबरोबर त्यांचे विशेष आभार, कारण आकर्षक गिफ्ट अर्थात आकर्षक वॉच, रिस्ट वॉच त्यांनी मॅन ऑफ द मॅच म्हणून आम्हाला स्पॉन्सर केले या स्पर्धेसाठी. त्यांचा खूप खूप आभार. त्यांच्यासोबत सुधाकरजी जुदा पाटील, जे माजी उपसरपंच ग्रामपंचायत दिवे, हे सुद्धा सोबत आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर जयेश पाटील ज्युनियर JP म्हणून नेहमीच त्यांची ओळख आहे. आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय स्टेट अँड नॅशनल प्लेयर, डायरेक्टर अँड हेड कोच. आपण पाहतोय स्वराज्य क्रिकेट अकॅडमी क्रिकेट कोच, प्रेसिडेन्सी स्कूल भिवंडी, हे सगळं सोबत आहेत. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. क्या बात है जीतू तरे, मुझे लग नहीं रहा है भाई, अगर ऐसे आप फिटनेस बनाते जाओगे तो फिर हमें पहचानना भी मुश्किल हो जाएगा भाई. क्या बात आहे जितू तरे, नक्कीच ओळखलं नाही. खूप चांगला फिटनेस बघायला मिळते. मला वाटते वेट लॉस थेरपी नक्कीच केलेली जितू तरे. यानंतर एक आगळावेगळा अंदाज नक्कीच बघायला मिळेल. जितू तरे खूप स्वागत आहे. लग नहीं रहे मुझे जीतू दादा तरे, एक बहुत बढ़िया देखे नेक दिल खिलाड़ी, एक मैं कहूँगा मिडिल ऑर्डर के एक ताकतवर खिलाड़ी. अंजुर के लिए बहुत बढ़िया काम दिए हैं गाउदेवी अंजुर बहुत टीम. देखिए अगला मैच में आपको देखेंगे, और जहाँ पर भूमि 11 स्मार्टा टीम देखेंगे बहुत बढ़िया अच्छा मुकाबला होगा. यहाँ पर वाइड का इजाफा देखिए, और जहाँ पर देखिए 12 गेंद के ऊपर 18 का जरूरत था, और वहाँ पर पहला गेंद के ऊपर देखिए वाइड आता हुआ. डगआउट देखिए पूरी तरह से खुश हैं. मनोहरजी म्हात्रे यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेले आहे. गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. गेंदबाजी की बात करेंगे तो देखिए गेंदबाज शिवो देखिए यहाँ पर पहला गेंद वाइड एक्स्ट्रा, अभी 17 का जरूरत है. विकेट के जड़ में देखिए यहाँ पर गेंद रखने की कोशिश, ये अच्छा सोच है. बल्लेबाज तभी आप बल्लेबाज से बच सकते हो. जैसे कहते हैं ना, वाटर के बिना जी नहीं सकते हैं, स्कूटर के बिना हम कहीं जा नहीं सकते हैं, बगैर यॉर्कर बाउंसर से आप बल्लेबाज को रोक नहीं सकते. बल्लेबाज से रोकने का ये सही तरीका है. लेकिन अभी भी देखिए बात करेंगे ना, 16 की जरूरत है. और गौली सर पिछली मैच देखिए पोगाव टीम ने यही गलती किए थे, हल्के में लिए थे, मैच को आखिरी मोमेंट तक लेकर गए थे और मैच फंसा था. क्या ये वही गलती देखने को मिलेगा, या यहाँ से कोई अटैक की यहाँ पर तैयारी होगी? मुझे नहीं लग रहा है कि यहाँ पर दापोडे टीम इतनी बड़ी गलती करने चाहेंगे, क्योंकि अभी भी देखिए विकेट एक ही विकेट गंवाए हैं. वही पोगाव टीम के सामने भी देखिए वही स्थिति था. निश्चित रूप से अंतिम ओवर में क्या कमाल की, और ये चलिए भाई रिवर्स, इसे कहते हैं जमाना डालडा घी का है, असली नहीं तो नकली भी खूब चलता हुआ. वाह रे वाह, छा गए गुरु 6 रन. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर. यस, आपण एक फटका पाहूया. मी म्हणेन बाबूशहा स्विच हिट नाही आहे, स्वीट हिट, कॅल्क्युलेटेड सिक्सर. क्या बात है, प्रीतिश ने बता दिया भाई, मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है. यानी सीधे बल्ले से भी रन बनाना आता है और रिवर्स से भी. देखिए पर समीकरण 10 गेंद 10 की जरूरत है. क्या बढ़िया देखिए यहाँ से, और मैच देखिए कितना करीब आता हुआ. एक छक्के लगने के साथ गोले सर देखिए मुकाबला कितना करीब आ गया यहाँ से. और उसके बाद देखिए बड़ा हिट खेलना चाहते थे. यहाँ से देखिए समीकरण बदलेगा. यहाँ से देखिए गेंद बचा है 9. जीत के लिए कितना रन चाहिए भाई? कल्याण डिपो पर जाइए, हर जगह के लिए मिलता है बस, लेकिन रन बचा है 10. नाही, ॲब्सोल्युटली बाबूशहा, कारण अजूनही वीर तानाजी दापोडे संघाची सर्वोत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर आहे. बहुत बढ़िया बल्लेबाजी देखिए, रिवर्स खेल दिए, एक छक्के ने देखिए कितना करीब लेकर आ गया. लेकिन अभी भी करीब आकर देखिए, कहते ना जब तक जीत ना होती है ना तब तक हमें जीत नहीं कहा जाता है. और ये चौका देखिए, ये बहुत कुछ बयां कर देगा. यहाँ पर करीब ले आएगा यहाँ से. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर. हे पाहू शकता आपण, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. काय क्लास फटका, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा क्लास फटका येतोय तो म्हणजे प्रीतेशच्या बॅटमधून. गौली सर अभी 6 की जरूरत है. कहते हैं ना, शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है. तो क्रिकेट में उसी तरह के एक चौके छक्के लगने से मुकाबला करीब आता हुआ. और आखिरकार देखिए, आलू ही आलू नहीं, हम टमाटर का चटनी भी खाएंगे. रोहित विराट छोड़िए भाई, MS धोनी के जैसे हेलीकॉप्टर उड़ाएंगे. 6 रन, मैच को क्या फिनिश. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर, त्यांच्या गाजते जिल्हाभर. बालममत काम गायलंय दमदार, त्यांच्या गाजते जिल्हाभर. यस, लाईनअप करायचं आहे आपण. दोन्ही टीम करावे आणि दापोडे संघाने लाईनअप करायचं आहे. सेकंड करायचं, नंतरच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. हाँ बिल्कुल, सेकंड करके निकलना होगा. जीत मिले ना मिले, दिल मिलना जरूरी है. दोनों टीम लाइनअप के साथ है.
केतन तरेश साहब देखिए थोड़ी सी लिबास बदलते हुए, क्योंकि दोपहर के समय कड़ी धूप था, पसीना से नहाए थे, मेहनत किए थे, इसलिए तो कहते हैं ना पानी से नहाओ तो लिबास बदलता है, पसीना से नहाओ तो इतिहास बदलता है। और केतन तरेश साहब जो दोपहर के समय पर कड़ी धूप पसीना से नहाए और लिबास बदल कर फिर से यहाँ पर तस्वीर रखते हुए। कुणाल जी मात्रे, मुझे लग रहा है पूरे मेहमानों के ऊपर इनकी नज़रें हैं। बहुत बढ़िया काम, प्रीतम जी लीजिए, कुणाल जी मात्रे लीजिए, मयूर जी लीजिए, आयोजन कमेटी बहुत बढ़िया काम लेते हुए और इसलिए देखिए आज सफल कामयाब तक पहुँचते हुए। यस